आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःवरच मंत्रमुग्ध आहेत. आता ही गोष्ट तर खरी आहे, तुम्ही स्वतःवरच प्रेम जास्त करता. मग ही जी प्रवृत्ती आहे ही आत्ता आली आहे की आधीपासूनच होतात? जर स्वतःवर प्रेम नाही करणार तर कोणावर करणार? एका फॉरेस्ट डिपार्टमेंटचा क्लर्क यांचा मुलगा 37 रुपये घेऊन मुंबईमध्ये 3 जून 81 मध्ये आला होता. आज आपकी अदालतमध्ये दुसऱ्यांदा बसून आपल्या आयुष्याबद्दल बोलू शकत आहे. तर तो सेल्फ ऑब्सेस का नसेल हो? हे माझं कौशल्य आहे, चांगली गोष्ट आहे. कधी कधी स्वतःवर जास्त प्रेम केलं की नुकसान होऊ शकतं. जसं 22 वर्षांपूर्वी तुम्ही एक फिल्म डायरेक्ट केली होती, अच्छा, ती फ्लॉप झाली होती. तुम्ही कशा गोष्टी फिरवता मला माहिती आहे. तुम्ही खूप खूप मस्तीखोर आहात. कारण म्हणजे तुम्ही आता पुन्हा डायरेक्टर बनलात, पुन्हा एक फिल्म डायरेक्ट केली तुम्ही. जेव्हा मी ओम जय जगदीश डायरेक्ट केली होती तेव्हा ती मी लिहिलेली गोष्ट नव्हती. ती गोष्ट कोण्या दुसऱ्याची होती. पण मी खुश होतो की मी एक बिझी ॲक्टर आहे. मला वाशू भगनाजींनी डायरेक्ट करायला एक फिल्म दिली आहे. त्यामध्ये अनिल कपूरजी होते, फरदीन खान होते, अभिषेक बच्चन होते, ओमपुरी होते, महिमा चौधरी, मोठमोठे कलाकार होते. आणि मी खूप काळजीपूर्वक आणि प्रेमाने माझ्याकडून जितकं होत होतं तितकं मी त्यामध्ये केलं. ती बॉक्स ऑफिसवर चालली नाही पण टीव्हीवर ती जेव्हाही लागते लोक आवडीने बघतात. पण त्यानंतर माझ्याकडे कुठली गोष्ट नव्हती. ॲक्टर म्हणून माझं काम चांगलं चाललं होतं. तेव्हा मी एक गोष्टीच्या शोधात होतो जी मी शेअर करू इच्छित होतो. ती गोष्ट मला सापडली आजपासून 4 वर्षांपूर्वी. माझी एक नीस आहे, माझी पुतणी, जिचं नाव आहे तन्वी. ती ऑटिस्टिक आहे. तर जेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा मी दिल्लीमध्ये, गुडगावमध्ये माझा भाऊ राजूची मुलगी वृंदाचे लग्न सादर करत होतो. सगळे नाचत होते, जेवत होते, खात होते, पीत होते. तेव्हाही 13 वर्षांची ऑटिस्टिक मुलगी डोंगराकडे पाहत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो की तन्वी बाळा, तू काय बघतेस? ती मागे न वळता म्हणाली की माझं जग बघतीये. मी जरासा अचंबित झालो. मी विचार केला की ती सांगू शकत नव्हती की ती 13 वर्षाच्या मुलीचे जग नेमकं काय आहे. कारण ती ऑटिस्टिक होती आणि मी समजू शकलो नाही की तिला नेमकं काय सांगायचंय. तिथून नाव सुचलं की तन्वी द ग्रेट, जी माझी फिल्म येत आहे आता 18 जुलैला. मी रिअलाईज केलं की मला जगामध्ये चांगुलपणाशी प्रत्येक माणसाची भेट घालून द्यायची आहे. आपल्याकडे चांगुलपणा उपरोधिकपणे फक्त आता ऑटिस्टिक मुलांमध्येच राहिला आहे. ऑटिस्टिक मुलांना वाईट काही माहीतच नाहीये. मॅन्युप्युलेशनबद्दल काही माहीत नाही. चांगुलपणावर त्यांचा विश्वास असतो. त्यांचं मनोरंजन करणं. बघा, जेव्हा एका अशा विषयावर फिल्म बनवतात तेव्हा सहसा लोक विचार करतात की ही एक दुःखाने भरलेली एखादी सॅड फिल्म असेल. नाही. यामध्ये तर 8 गाणी आहेत. 2 ऑस्कर विनर्स आहेत यामध्ये. एक MM करीम साहेब ज्यांनी या फिल्मला म्युझिक दिलं आहे. त्यांना नाटू नाटू या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट जे होते रसूल पोकुट्टेजी, ज्यांना स्लमडॉगसाठी ऑस्कर मिळाला होता. मी तर म्हणेन ही खूप मनोरंजक फिल्म आहे. कारण माझ्या मतानुसार जी तन्वी आहे आमच्या फिल्ममध्ये, जिचं कॅरेक्टर शुभांगी करत आहे, ती सुपर पॉवर आहे. ऑटिस्टिक लोकांना आपण लोक विचित्र वाटत असतो. कारण आपण करतो मॅन्युप्युलेट, आपण मागे पुढे बघतो. इट्स लाईफ सेलिब्रेट्स लाईफ. ही एक अशा मुलीची गोष्ट आहे. ऑटिस्टिक मुलगी आर्मी कुटुंबाची असते आणि एके दिवशी आपल्या आजोबांना विचारते की मला सुद्धा आर्मीमध्ये जॉईन करायचं आहे. इट्स व्हेरी इन्स्पिरेशनल, इट्स व्हेरी मूव्हिंग. तन्वी खूप मस्तीखोर आहे, तन्वी मजेशीर आहे, तन्वी खूप मस्त गाते आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे, आम्ही याचा आधी वर्ल्ड प्रीमियर केला होता कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये. स्टँडिंग ओवेशन. लंडन स्टँडिंग ओवेशन. न्यूयॉर्क स्टँडिंग ओवेशन प्लस माय फ्रेंड. आणि जगातले प्रख्यात ॲक्टर रॉबर्ट डिनॉरिओ आले होते फिल्म बघायला. ते मला सपोर्ट करायला आले होते, फोटो काढायला आले होते. 10 मिनिटं थांबेन म्हटले पण मध्यंतरपर्यंत थांबले. आम्ही याची पहिली इंडियामध्ये स्क्रीनिंग आम्ही केली इथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये. 2500 कॅडेट्सनी जे पुढे जाऊन ऑफिसर बनणार होते आर्मीचे, त्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं सदर्न कमांडमध्ये. आम्ही आर्मीच्या चीफ यांना ही फिल्म दाखवली आहे. आर्मीचे सगळे मोठे जनरल होते, सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. मला वाटतं यासाठी नाही की ही एक फिल्म मस्त झाली आहे, खूप चांगली फिल्म आहे, पण यामुळे कारण चांगुलपणा दाखवते आपल्याला, तुमच्या आतल्या चांगल्या माणसाला बाहेर आणते. तुम्ही बघाल तर ही फिल्म हृदयातून आली आहे. ज्यांच्याकडे हृदय आहे त्यांच्यासाठी. ही फिल्म भारताची आहे, पूर्ण जगासाठी. तर आता ही रिलीज होतीये. प्लीज सर्वजण नक्की पहा. तुम्ही सतत कंप्लेंट करता की चांगल्या फिल्म्स आम्हाला बघायला मिळत नाहीत. अनुपमजी, मी ही फिल्म बघितली आहे
आणि ही खरंच एक अर्थपूर्ण फिल्म आहे आणि आपली जी आर्मी आहे त्यांच्या शौर्याला सुद्धा ही दर्शवते. खरंच. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप अवघड होतं ही फिल्म खरंच बनवणं. खूप अवघड होतं ही फिल्म बनवणं. इट इज मेड अगेन्स्ट ऑल ऑड्स. 50 कोटीची फिल्म आहे. आणि माझे फायनान्सर्स होते, जे म्हणाले होते 25 कोटी मी देईन आणि 25 कोटीमध्ये बाकीचे लोक येतील. पण शूटिंगच्या 1 महिन्या अगोदर ते म्हणाले की मी आणखी जुळणा नाही करू शकत. मला त्यांना दोष नाही द्यायचा आहे. ते म्हणाले नाही करू शकत. तर माझ्या प्रोडक्शनमधले लोक म्हणाले की हिला पोस्टपोन करा, आपल्याकडे अजून पैसे नाही आहेत. मी पण विचार केला की जर आज फिल्म ही नाही बनली तर ही कधीच नाही बनणार. तर मी माझ्या मित्रांना, जे माझे अमेरिकेतले मित्र आहेत, दिल्लीतले मित्र आहेत, काही इकडचे तिकडचे मित्र आहेत, सगळ्यांना मी फोन केला आणि म्हणालो जितके पैसे तुमच्याकडून होतील तेवढे द्या. तर आता याचे अक्षरशः 9 प्रोड्युसर्स आहेत, 9 को प्रोड्युसर्स आहेत. आणि यात माझ्या सगळ्या कलाकारांनी, जे 4 मेन कलाकार आहेत, जॅकी श्रॉफजी, बमन इराणीजी, पल्लवीजी, अरविंद स्वामीजी, त्यांना मी पैसे नाही दिले. ते म्हणाले जेव्हा येतील तेव्हा दे. मी म्हणेन तुम्ही त्यांच्यासाठी जरा. मग ही जी ऍक्ट्रेस आहे शुभांगी, खूप चांगलं काम केलंय. हो. ही कुठून मिळाली तुम्हाला? ती आमच्या ॲक्टिंग स्कूलमध्ये होती. मला वाटत होतं की मी नवीन ॲक्ट्रेसलाच घ्यावं. कारण जसं सारांशमध्ये माझी ओळख नव्हती, तेव्हा लोकांना वाटलं की ही याच वयस्कर माणसाची गोष्ट आहे. त्याचप्रकारे तन्वी द ग्रेटमध्ये जी नवीन मुलगी आहे, शुभांगी, जिला मी कास्ट केलंय, ती आमच्या क्लासरूममध्ये आम्हाला मिळाली होती. कारण मी मास्टर क्लास घेतो, ज्यामध्ये मी मुलांना त्यांना मागे त्यांच्या भूतकाळामध्ये घेऊन जातो आणि मी त्यांना एक एक्सरसाइज देतो की आईच्या गर्भाशयात तुमचे भाव कसे असतील. जेव्हा तुम्ही आईच्या गर्भात असता, तर मी हे सगळं शूट करत असतो. तेव्हा शुभांगीच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स होते, मला वाटलं की या मुलीने हे कसं कॅप्चर केलं. आणि नाही, ते तुम्ही मग म्हणताय की ही जी शुभांगी आहे ती तुमच्या ऍक्टिंग स्कूल मधली आहे, याचा अर्थ ऍक्टिंग शिकवली जाऊ शकते का कोणालाही? नक्कीच शिकवली जाऊ शकते. तुम्हाला याचा पुरावा देऊ मी? हो हो, नक्कीच. तुमच्यापैकी एखादा, ये बाळा इकडे, दोघे या, वाढलेल्या केसांचा, तू सुद्धा ये. तुम्ही पण या इथे. तुम्ही ऍक्टिंग नाही केली ना? हा, नाही केली ना? मी इकडे जाऊ शकतो हो सर? हो, या ना, हा. प्लीज या ना. ऍक्टिंग शिकवली जाऊ शकते. जसं की अडाणी लोकांचं असतं की कधी ऍक्टिंग केली आहे? तुम्ही केली आहे? नाही ना? इकडे या. काय नाव तुमचं? गुणा सर. गुणा. गुणा. हो सर. आणि तुमचं? अदिती. अदिती. अदिती आणि गुणा हो सर. यांनी कधीच ऍक्टिंग नाही केली आहे. ठीक आहे? तुम्ही सुद्धा नाही केली? नाही. पाहिली तरी आहे ना? हो. डायलॉग आहे. मेरे पास जितने पैसे थे मैंने तुम्हें दे दिए, अब कुछ नहीं बचा. तुमचा डायलॉग आहे. मी तुमचं नातं नाही सांगत की काय आहे. मुझे उससे कोई मतलब नहीं, मुझे पूरे पैसे वापस चाहिए. मुझे उससे कोई मतलब नहीं, मुझे पूरे पैसे चाहिए. तुमचा डायलॉग काय आहे? मेरे पास जितने भी पैसे थे वो बरं, आता दोघे सिरियस व्हा. डोळे बंद करा. डोळे बंद ठेवा. शाबास. राग आहे डायलॉगमध्ये, राग. तुम्ही रागाने म्हणता. आता त्यांना त्यामुळे हसू येते. तुम्हाला हसू येते कारण तुम्ही घाबरला आहात, बिथरला आहात. हां. तुम्ही घाबरू नका. ओके. ऍक्टिंग शिकता येते. मला चॅलेंज दिलंय रजतजींनी. माझी अब्रू आता तुमच्या हातात आहे. हो, ओके सर. ओके, एकदा रिहर्सल करा. बोल डायलॉग. माझ्याकडे जितके पैसे होते ते मी तुला देऊन टाकले. आता माझ्याकडे काही नाही राहिलं. मला ते काही माहित नाही. मला माझे पैसे बरं, परत आता न पाहिजे. हसता बोलायचं आणि सिरियसली. हसायचं नाही. आणि मी सिरियस आहे या बाबतीत, कारण जेव्हा मी शिकवतो पूर्ण गांभीर्याने शिकवतो. चला. मेरे पास जितना भी पैसे हसायचं नाही, व्यवस्थित करा. मेरे पास जितना भी पैसे थे तुम्हें दे दिए, अभी कुछ नहीं बचा है मेरे पास. आता तुम्ही बोला. मुझे कुछ नहीं पता, मुझे मेरे पैसे वापस चाहिए. अजून एकदा बोला. मेरे पास जितने भी पैसे हैं तुम्हें दे दिए, अब आता तुम्ही. कुछ नहीं बचा है. मुझे कुछ नहीं पता, मुझे मेरे पैसे वापस चाहिए. मेरे पास जितने भी बघा, मी म्हणालो होतो तुम्हाला, इथून पुढच्या 5 पिढ्या यांच्या घरचे डायलॉग बोलतील. जेव्हा केव्हा यांचं लग्न होईल ना, हे त्यांच्या मुलांना सांगतील की अनुपम खेरने आपकी अदालतमध्ये माझ्याकडून हा डायलॉग बोलून घेतला होता. बरेचसे लोक विचारतात की अनुपम खेर जेव्हा हसतात फिल्म्स मध्ये, हां. तर विलन वेगळ्या प्रकारे हसतो, एक साधा माणूस असतो तो वेगळ्या प्रकारे हसतो. हा तर लाफ्टर कसा काढता तुम्ही? यावरही Laughter- एक लेसन होऊ नाही, शकतं. रजतजी, लाफ्टर जो आहे ना, खूप अवघड काम आहे. सगळ्यात अवघड काम. या इमोशन्समध्ये रडणं खूप सोपं आहे.
कारण तुमची एखादी ट्रॅजेडी झालेली असते आणि तुम्ही ती लक्षात आणता, मग रात्री तुम्हाला रडू येतं. लाफ्टर जो असतो तो फिजिकल असतो. जसं की हसण्याचा श्वासाशी खूप घट्ट संबंध आहे. आता आपण सगळेजण जितकेही इथे 200 किंवा 300 लोक बसलेत, आपण सगळे एकत्र हसूयात. रजतजी, तुमची परवानगी असेल तर. जस साहेब, तुम्ही प्रयत्न करू शकता. We will all breathe. मग यापुढे आता माझं बोट बघा. याचा अर्थ 2दा करायचा आहे. हा हा करायचंय. ठीक आहे? जेव्हा असं करेन तेव्हा हा हा हा. ओके? Breathe in. 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 कमालच झाली. तुम्ही जितके चांगले ऍक्टर आहात त्याहून चांगले शिक्षक आहात. अरे मी थँक्यू. वेळ कमी आहे. बरं. एखाद दुसरा प्रश्न ऑडियन्स कडून घेऊयात आपण. जर मोदीजींवर एखादी फिल्म बनवली गेली तर तुम्हाला त्यांचं कॅरेक्टर करायला आवडेल का? त्यांची लकब पकडून थोडी ऍक्टिंग करून आम्हाला दाखवाल? ते माझं सौभाग्य असेल जर मी त्यांचं कॅरेक्टर निभावू शकलो. परंतु कुठलेही कॅरेक्टर करण्याआधी ते आत्मसात करा, पूर्ण समजून घ्या. ते खूप गरजेचे आहे. ऑन द स्पॉट. कारण ऑन द स्पॉट जे होईल ते कॅरिकेचरिश होईल आणि मला कॅरिकेचर नाही करायचंय. कारण जी एक गोष्ट मला मोदीजींबद्दल खूप कौतुकास्पद वाटते की त्यांना मी कधी आयुष्यात थकलेलं पाहिलंच नाहीये. म्हणजे 11 वर्षांपासून प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्या आधी 14 वर्ष चीफ मिनिस्टर होते, तर इतके फोटोज येतात. एकाही फोटोमध्ये थकलेलं नाही दिसत. असं कसं होऊ शकतं? एकही जांभई देण्याचा फोटो नाही. सो आय थिंक टू गेट दॅट ऑल थिंग, जर मी तो रोल केला तो मी खूप चांगलाच करेन आणि त्यासाठी मला खूप महिने लागतील, पण मला तो करायला आवडेल. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा रोलही तुम्ही केला होता. हो हो हो. आणि मला वाटतं खूप अवघड होता तो रोल 8 महिने मी त्यासाठी मेहनत केली होती मनमोहन सिंग यांचा रोल निभावण्यासाठी. तेव्हा लोकांनी, आपल्या इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, बट माझ्यासाठी आयुष्यातले जर 5 कॅरेक्टर्सना 5 रोल ॲक्टिंगसाठी जर निवडले गेले, त्यातला एक रोल तो असेल ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मधला मनमोहन सिंग यांचा मी केला होता. इतकी मेहनत मी त्यामध्ये केली आहे. हो, अगदीच तुम्ही मनमोहन सिंग वाटत होतात. आवाज सुद्धा तसाच हो काढला. हो, त्यासाठी सुद्धा मला 2-3 महिने प्रॅक्टिस करावी लागली होती. नक्कीच. जर डोनाल्ड ट्रम्पचा करायला मिळाला तर कराल का? हो, मी नक्कीच यावर विचार करेन. मला जमत नाहीये, पण मला करायला खूप आवडेल, कारण ही एक खूप ग्रेट ॲक्टिंग एक्सरसाइज आहे त्यांचा रोल करायचा असेल तर. एक शेवटचा प्रश्न घेऊ शकतो आपण, फायनल लास्ट प्रश्न. सर, तुमची फिल्म आली होती काश्मीर फाईल्स. हो. तिच्याबद्दल काही लोकांचं म्हणणं होतं की ती एक प्रोपोगंडा फिल्म आहे, ज्यामध्ये हो. सगळं वाढवून सांगितलं गेलंय. तर तुम्हाला यावर आणि असं बोलणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचंय? जर माझ्या खऱ्या भावना समजून घ्यायच्या असतील तर त्यासारखी विचित्र माणसं कोणी नाहीये जी काश्मीर फाईल्सला प्रोपोगंडा फिल्म म्हणतात. मला इतकंच म्हणायचं आहे की काश्मीर फाईल्समध्ये जे दाखवलं आहे ते फक्त 10% होतं. जे काही लोकांबरोबर झाले ते याहीपेक्षा खूप भयंकर होतं. पण खूप धन्यवाद विवेक जोशी आणि पल्लवी जोशी यांना. त्यांनी ती फिल्म बनवली आणि त्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनाही 32 वर्षांपासून जे लपवलं गेलं होतं ते जगासमोर आणलं आणि आज आपल्या अदालतमध्ये तुम्ही त्यावर मला प्रश्न विचारला. अशा वेळी असं अनेकदा झालं आहे की आम्ही देवाला सुद्धा क्रिटिसाइज केलं आहे. आम्ही त्यांनाही क्रिटिसाइज करतो, मोठमोठ्या लोकांना आम्ही क्रिटिसाइज करतो, परंतु जर त्यांच्यासारखे फ्रॉड लोक आहेत तर तुमच्यासारखे खरे लोक सुद्धा आहेत जे त्या फिल्म बरोबर उभे राहतील. आता मी जे आमचे दर्शक इथे उपस्थित हो आहेत हो. त्यांना तुमच्या आणखी एका फिल्मचा एक सीन तुम्हाला दाखवू इच्छितो, ज्यामुळे पुढे जाऊन खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. अच्छा. आणि तुम्ही जेव्हा तो सीन बघाल तर अनुपम खेरजी कशा प्रकारे त्या फिल्ममध्ये काम करतायत एकदा पाहाच तुम्ही. हा मी आहे.
हे बघून विश्वासच बसत नाहीये की तुम्ही अशा गेटअप मध्ये सुद्धा येऊ शकता. गांधीजी अगदी जिवंत वाटतायत. ही विवेक अग्निहोत्री यांची फिल्म बेंगॉल फाईल्स आहे. त्यामध्ये माझा हा रोल आहे. खरं तर तुमच्या या शोमध्ये पहिल्यांदाच रिव्हील झाला आहे हा लूक. माझी खूप वर्षांपासून इच्छा होती अशी की, कारण गांधीजी हा रोल जो आहे तो कोणत्याही ॲक्टरसाठी एक आवडीचा असा रोल आहे. आणि त्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. मी अधिक गोष्टी याबद्दल तेव्हाच सांगेन जेव्हा याची पब्लिसिटी आम्ही सुरू करू. पण आता यावर मी इतकंच बोलेन की मी हा रोल करण्यासाठी वजन कमी करणं वगैरे सोडून मी 1 वर्षभर ऑलमोस्ट, अजूनही चालू आहे, 9 ऑगस्टला वर्ष होईल, मी नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं आणि त्याबरोबर ड्रिंक्स घेणं सुद्धा, कारण मला ते पूर्णपणे आत्मसात करायचं होतं. आणि चांगलं वाटलं.